तर मित्रांनो, जय धन्वंतरी. मित्रांनो, धन्वंतरी कंपनीमध्ये डिस्ट्रीब्युटर म्हणून काम करत असताना आपल्याला बिझनेसबद्दल माहिती असणं अत्यंत गरजेचं असते. ज्या पद्धतीने प्रोडक्ट इन्फॉर्मेशन, प्लॅन इन्फॉर्मेशन हे आपल्याला माहीत असलं पाहिजे. त्याचबरोबर आपण बिझनेस सुरू करण्यासाठी जो ID ओपन केलेला आहे स्वतःचा, त्या ID अंतर्गत किती बिझनेस झाला किंवा आपली टीम कशी काम करत आहे, किती बिझनेस होत आहे, हे सर्व जर आपल्याला बघायचं असेल तर त्यासाठी ID ओपन कसा करायचा हे सुद्धा ज्ञान असणं अत्यंत आवश्यक आहे. तर ते आपण या व्हिडिओमध्ये बघू. ID कसा ओपन करायचा. बघा मित्रांनो, आपला अँड्रॉइड मोबाईल आपण ओपन करायचा आहे आणि अँड्रॉइड मोबाईल ओपन केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला गुगल क्रोम या विंडोमध्ये जायचं आहे आणि तिथं आपल्या कंपनीची जी वेबसाईट आहे, धन्वंतरी डिस्ट्रीब्युटर्स प्रायव्हेट लिमिटेड, तर ही जी वेबसाईट आहे ती आपण ओपन करायची आहे. त्यामध्ये स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे या पेजवर आपण शेवटी जायचं आहे. तिथं IBD लॉगिन आपल्याला दिसेल. ते IBD लॉगिन आपण टच करायचं आहे. IBD लॉगिन टच केल्यानंतर या ठिकाणी लॉगिन ID येईल. तर इथे आपण आपला स्वतःचा ID टाकायचा आहे. तर मी ते एक ID नंबर टाकतो. हा माझ्या वडिलांचा, देविदासजी आडेसर यांचा ID आहे आणि इथे आपला पासवर्ड जो आहे तो टाकायचा आहे. मी माझा पासवर्ड या ठिकाणी टाकतो. पासवर्ड या ठिकाणी टाकलेला आहे आणि इथं जो कॅप्चा दिलेला आहे तो कॅप्चा आपण एक तर पूर्ण टाईप करा किंवा कॉपी आणि पेस्ट करा. त्यानंतर याला आपण सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर इथे आपल्याला बघा आपला फोटो दिसेल, आपलं नाव दिसेल आणि त्याचबरोबर आपण KYC केलेलं आहे का त्याचा स्टेटस या ठिकाणी दिसेल. आपला पॅन कार्ड, आपला ॲड्रेस सगळंच या ठिकाणी दिसेल आणि यामध्ये मेनू ऑप्शन आहे. मेनूमध्ये जायचं आहे. सर्वप्रथम या ठिकाणी प्रोफाईल दिलेला आहे. तर या प्रोफाईलमध्ये टच जर केलं तर माय प्रोफाईल, अपडेट प्रोफाईल, म्हणजे तुमचं जे ओरिजिनली प्रोफाईल आहे ते या ठिकाणी पूर्ण येईल. याच्यामध्ये सर्व आपली माहिती राहील. जर या प्रोफाईलमध्ये काही अपडेट करायचं असेल तर ते आपण या ठिकाणी करू शकतो. आपला पासवर्ड चेंज करायचा असेल तो चेंज करू शकतो. आपलं बऱ्याचशा लोकांना माहीत नसतं की आपला कंपनीसोबत ॲग्रीमेंट झालेलं असतं, ते सुद्धा या ठिकाणी आहे. आपली रँक हे सगळी माहिती या ठिकाणी असते. त्यानंतर खाली जर आपण गेलो तर या ठिकाणी जिनॉलॉजी आहे, त्याला जर टच केला तर तुम्ही या कंपनीमध्ये जॉईन झाल्यानंतर तुम्ही जे डायरेक्ट लोक जॉईन केलेले आहेत ते डायरेक्ट लोक म्हणजे माय डायरेक्टमध्ये जर गेलात तर तुम्ही किती लोकांना डायरेक्ट जॉईन केलेलं आहे या ठिकाणी दिसते. बघा या ठिकाणी दिसतंय, बघा ही लिस्ट या ठिकाणी आहे. साधारण आडेसाहेबांनी या ठिकाणी 11 लोकांना डायरेक्टली जॉईन केलेलं आहे. मित्रांनो बघा, आपण म्हणतो या ठिकाणी लाखो लोकांची गरज असते, परंतु तसं नाही. फक्त 11 लोकांना जॉईन करून आज 65,000 लोकांची टीम ही त्यांची झालेली आहे आणि त्यातून आज लाखो रुपये पर मंथ अर्निंग ते करत आहेत. तर ही आपली डायरेक्ट टीम या ठिकाणी बघितली. त्यानंतर जिनॉलॉजी ऑफ डायरेक्ट म्हणजे आता पूर्ण टीम जी आहे ती आपल्याला या ठिकाणी बघायची आहे. सॉरी, या ठिकाणी नेटवर्क इश्यू आला. ठीक आहे, बघा या ठिकाणी ओपन झालेलं आहे. इथं क्लिक करायचं आहे आणि क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही जर बघितलं तर हा तुमचा ID आहे. ओके, आता हा ID माझ्या आईच्या नावावर मी ट्रान्सफर केलेला आहे. तर त्याच्याखाली हे पूर्ण ट्री आहे. इथे जे दिसत आहे या ठिकाणी इथे
डायरेक्ट जे आहे ही सरळ रेष, पहिली सरळ रेष जी आहे जी खाली जाते आणि मध्ये मध्ये जे रेष दिसत आहेत, हा इथं दिला जिजाबाई निलेश देवीदास आडे, हा डायरेक्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही जे डायरेक्ट जॉईन केलेले आहेत हे पहिल्या लाईनमध्ये या ठिकाणी दिसतात. आणि त्यांनी आणखी आतमध्ये किती लोकांना जॉईन केलं, समजा निलेश आडे आहेत, त्यांनी डायरेक्ट किती लोकांना जॉईन केलेलं आहे ते या ठिकाणी दिसणार. आणि ज्या व्यक्तीचा बिझनेस तुम्हाला बघायचा आहे तो तुम्हाला खाली खाली बघायला मिळणार आहे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी निलेश आडे आहेत, यांना आपण टच केला तर त्यांचा पर्सनल बिझनेस बघा. आता इथं बघाल तर निलेश आडे हा ID ओपन झालेला फर्स्ट. त्यानंतर त्यांनी किती लोकांना या ठिकाणी जॉईन केलं ते या ठिकाणी दिसणार आहे. आता थोडंसं बॅक जाऊया. पुन्हा देवीदास आडे यांचा ID ओपन करतो आहे. तर यामध्ये मित्रांनो आपला बिझनेस किती झालेला आहे, आपण किती पर्सेंटेजवर आहे हे आपल्याला या ठिकाणी बघता येईल. तर वर जी पट्टी दिलेली आहे या ID नंबरच्या पुढे नाव दिलेलं आहे श्रीमती जिजाबाई देवदास आडे. टोटल बिझनेस व्हॅल्यू या ठिकाणी दिलेलं आहे ते आपण बघू शकता. नंतर मंथली बिझनेस व्हॅल्यू किती आहे ते बघू शकता. त्यानंतर टोटल रिपर्चेस त्याच्या पुढे दिलेलं आहे, तुम्ही बघा मित्रांनो किती आहे, 37. बघा काउंट करा. ठीक आहे. त्यानंतर मंथली रिपर्चेस किती आहे. ठीक आहे. या ठिकाणी मंथली रिपर्चेस दिसत आहे मागचं 23,670 हे रिपर्चेस आहे. नंतर रँक कोणती आहे तर सिनियर एक्झिक्युटिव्ह डायमंड आहेत आणि कोणत्या लेवलवर आहे तर 64% आहेत. त्यानंतर WPB आपल्याला माहिती आहे, वीड इन्कम ज्याला म्हणतो आपण, तर हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे जवळपास 8,400 हे एवढे BV या ठिकाणी झालेले आहेत. तर अशा पद्धतीनं आपण आपला जिनॉलॉजी ट्री या ठिकाणी बघू शकतो. पुन्हा आपल्याला बॅक जाऊन जर आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये किती पेमेंट येणार आहे हे जर बघायचं असेल तर अकाउंटमध्ये जायचं आहे. त्यानंतर पेमेंट्स ड्यू, पेमेंट्स रिसिव्ड आतापर्यंत मिळालेले टोटल म्हणजे पेमेंटची समरी, नंतर पेमेंट स्टेटमेंट या ठिकाणी बघू शकतो. त्यामध्ये आपण बघूया पेमेंट ड्यू. पेमेंट ड्यूला टच केल्यानंतर या ठिकाणी आपलं आतापर्यंतचं कंपनीकडं पेंडिंग असलेलं पेमेंट किती आहे तर या ठिकाणी दिसेल आपल्याला जवळपास 3,45,888 रुपये हा या ठिकाणी ड्यू आहे. तर मित्रांनो हे आपलं लक्षात आलं. पुन्हा अकाउंटला गेल्यानंतर आतापर्यंत मिळालेलं पेमेंट किती आहे ते बघू शकतो. नंतर पेमेंट समरी म्हणजे आता स्टार्टिंगपासून आतापर्यंत किती अर्निंग झालेलं आहे हे बघूया आपण. त्याच्यामध्ये इथं आपल्याला बघता येईल की इन्सेंटिव्ह टाईप म्हणजे किती प्रकारचे इन्सेंटिव्ह जे आपण इन्कम म्हणतो की ते इन्कम आपल्याला कसं मिळतं, जे बरोबर आहे आपण प्लॅनमध्ये बघतो. वीड इन्कम मिळतं आहे, बायनरी इन्कम मिळतं आहे. सॉरी, बायनरी आता संपलेलं आहे, पहिलं होतं, परंतु या ठिकाणी दाखवलेलं आहे. वीड इन्कम, रिपर्चेस, पर्ल रॉयल्टी, ॲक्टिव्ह पर्ल रॉयल्टी, सगळ्या प्रकारचे रॉयल्टी बघा या ठिकाणी सगळ्या दिलेल्या आहेत. अगदी आपल्याला डायमंड आणि त्याचबरोबर काही फंड्ससुद्धा आपले या ठिकाणी दिलेले आहेत. तर फंड्स बघा या ठिकाणी बघता येईल तुम्हाला. रुबी ट्रॅव्हल फंड, डायमंड ट्रॅव्हल फंड, डायमंड कार फंड, नंतर खालपर्यंत जर बघितलं एक्झिक्युटिव्ह डायमंड कार फंड, बरोबर ना. नंतर सुपर क्राऊन ॲम्बेसिडर रॉयल्टी, बरोबर, हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला बघायला भेटणार आहे. तर याच्यामध्ये बघा आपण इथे इन्सेंटिव्ज ड्यू दिलेला आहे, त्यानंतर इन्सेंटिव्ज रिसिव्ड दिलेला आहे, डिटेल्स दिलेला आहे. तर याच्यामध्ये आपण इन्सेंटिव्ज रिसिव्डमध्ये जर बघितलं तर या ठिकाणी आपल्याला दिसेल की आत्तापर्यंत इन्सेंटिव्ज जे आहेत ते किती आलेलं आहे. तर आपण हे कॅल्क्युलेशन बघू शकता आणि हे कशा पद्धतीने आलेलं आहे. समजा वीड इन्कम कसं मिळालेलं आहे त्यात जर क्लिक डिटेल्समध्ये गेल्यानंतर तुम्ही टच केल्यानंतर इथं तुम्हाला टोटल जे अर्निंग आहे ते या ठिकाणी दिसेल की तुम्हाला कशा पद्धतीनं हे अर्निंग आलेलं आहे. नंतर बॅक गेल्यानंतर तुम्हाला जर या ठिकाणी रिपर्चेस कसं मिळालेलं आहे तर क्लिक फॉर डिटेल्स केल्यानंतर या ठिकाणी पूर्ण रिपर्चेस इन्कम या ठिकाणी दिसणार आहे. तर अशा पद्धतीने आपण या बिझनेसमध्ये आपला ID ओपन केल्यानंतर आपला हे सगळं डिटेल्स आपल्याला या ठिकाणी बघायला मिळणार आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, आणि बॅक जाण्यासाठी पुन्हा बॅकचं बटन जायचं आहे. बॅक करत करत गेल्यानंतर तुम्हाला
पुन्हा प्रोफाईलवर जायचं आहे. प्रोफाईलवर गेल्यानंतर लॉगआउट दिलेलं आहे. हे लॉगआउट क्लिक केल्यानंतर तुम्ही पुन्हा या वेबसाईटवरून बाहेर जाणार आहात. अशा पद्धतीने स्टार्ट टू एंडपर्यंत अशा पद्धतीने आपली वेबसाईट आपण ओपन करून चेक करू शकतो. तर मित्रांनो, हे ज्ञान आपल्याला माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तर हे तुमच्या टीममध्ये तुम्ही तर स्वतः समजून घ्या, परंतु त्याचबरोबर तुमच्या टीममधल्या सर्व लोकांना कशा पद्धतीने ID ओपन करायचं आहे हे शिकवणं अत्यंत गरजेचं आहे. आणि ते शिकवण्यासाठी आपल्याला कुठली मीटिंग न घेता, आता हा जो स्क्रीन व्हिडिओ मी जो बनवला आहे, तर हा व्हिडिओ तुम्ही लोकांपर्यंत शेअर करा. म्हणजे काय होईल की जास्तीत जास्त लोकांना कशा पद्धतीनं आपण घर बसल्या ट्रेनिंग करता येईल हे आपल्याला या ठिकाणी शिकायला मिळणार आहे. तर धन्यवाद. आपल्याला आपल्या बिझनेससाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय धन्वंतरी.